नमस्कार. आज आपण एका अशा महान व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ज्यांचं नाव इतिहासाच्या पानात कुठेतरी हरवलं होतं, पण ज्यांचे विचार आजच्या काळातही अग्नीसारखे प्रखर आहेत. जरा विचार करा, आजपासून साधारण 170 वर्षापूर्वीचा काळ. पुण्यातली ती शाळा जिथे सावित्रीबाई फुले मुलींना शिकवत होत्या. त्याच शाळेत एक 14 वर्षाची लहान मुलगी बसली होती. तिच्या डोळ्यात केवळ स्वप्न नव्हती, तर समाजाच्या अन्यायाविरुद्धची एक धगधगती आग होती. तिचं नाव होतं मुक्ता साळवे. मुक्ता साळवे या फक्त एक विद्यार्थिनी नव्हत्या, तर त्या आधुनिक भारताच्या पहिल्या दलित लेखिका होत्या. वयाच्या ज्या वर्षी मुलं खेळण्या बागडण्यात मग्न असतात, त्या वयात मुक्ताने समाजातील जातीव्यवस्थेला, धर्मातील विषमतेला आणि शोषणाला असा प्रश्न विचारला की तो काळ हादरून गेला होता. त्यांचा तो मांग महारांच्या दुःखाविषयी हा निबंध म्हणजे शोषितांच्या स्वातंत्र्याचा पहिला जाहीरनामा होय. आपण मुक्ता साळवे यांची ही प्रेरणादायी कहाणी पुढे पाहणारच आहोत, पण त्याआधी एक छोटीशी विनंती. आपल्या मातेतील असे महानायक आणि नायिका ज्यांचा इतिहास जगासमोर येणं खूप गरजेचं आहे, त्यांची माहिती आपण या चॅनलवर सोप्या भाषेत आणत आहोत. हा व्हिडिओ बनवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. जर तुम्हाला वाटत असेल की हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला अशा क्रांतिकारकांची माहिती शोधून तुमच्यासमोर मांडण्यासाठी खूप मोठी ऊर्जा देतो. चला तर मग सुरुवात करूया मुक्ता साळवे यांच्या क्रांतिपर्वाला. मुक्ता साळवे कोण होत्या हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या कुटुंबाकडे पाहावं लागेल. मुक्ता ही क्रांतिकारी लहुजी वस्ताद साळवे यांची नात. लहुजी वस्ताद कोण? ज्यांनी पुण्यात तालमी चालवल्या आणि खुद महात्मा ज्योतिराव फुलेंना शरीरश्रम आणि दांडपट्ट्याचे धडे दिले. विचार करा, एका बाजूला लहुजी वस्ताद फुलेंना शक्ती देत होते, तर दुसऱ्या बाजूला ज्योतिराव फुले लहुजींच्या नातीला म्हणजेच मुक्ताला ज्ञानाची शक्ती देत होते. मुक्ताच्या घरातच अन्यायाविरुद्ध लढण्याची परंपरा होती, पण हा लढा तलवारीने नाही तर लेखणीने लढायचा होता. मुक्ता जेव्हा पहिल्यांदा शाळेत गेली असेल, तेव्हा तिला माहितीही नसेल की ती केवळ एक मुलगी म्हणून नाही, तर एका संपूर्ण समाजाचा आवाज बनून तिथे जात आहे. भिडेवाड्यातील ती शाळा जिथे सावित्रीबाई फुले शेण दगडांचा मारा सोसून मुलींना शिकवायच्या, तिथेच मुक्ता अक्षरे गिरवू लागली. पण मुक्ता फक्त पुस्तकी ज्ञान घेत नव्हती, तिच्या मनात प्रश्नांचे काहूर माजले होते. ती रस्त्याने जाताना पाहायची की तिच्या समाजातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते, त्यांच्या सावलीचाही विटाळ मांडला जातोय. ती विचार करायची, जर देवाने आपल्याला बनवले तर हा भेदभाव माणसं का करतात? सावित्रीबाई आणि ज्योतिराव यांनी मुक्ताला विचार करायला शिकवलं. त्यांनी सांगितलं की मुक्ता, तुझ्या प्रश्नाची उत्तरं शिक्षणात आहेत आणि इथूनच एका लेखिकेचा जन्म झाला. ही केवळ एक शाळा नव्हती, तर ती अन्यायाविरुद्ध विचार करायला शिकवणारी एक प्रयोगशाळा होती. आता आपण त्या क्षणाबद्दल बोलूया ज्याने इतिहास बदलला. 1855 साली मुक्ता साळवे यांनी एक निबंध लिहिला. त्याचं शीर्षक होतं मांग महारांच्या दुःखाविषयी. मित्र आणि मैत्रिणींनो, आजच्या काळात सोशल मीडियावर पोस्ट टाकणं सोपं आहे, पण 1855 मध्ये एका 14 वर्षाच्या दलित मुलीने धर्मावर आणि जातीव्यवस्थेवर टीका करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं होतं. मुक्ताने त्या निबंधात विचारलं, ज्या धर्मात आम्हाला नीच मानलं जातं, तो धर्म आमचा कसा असू शकतो? तिने पुढे असं विचारलं की तुम्ही म्हणता देव दयाळू आहे, पण तो आमच्यावर होणारा हा अन्याय का पाहत नाही? तिने थेट उच्चवर्णीयांना आव्हान दिलं की तुम्ही आम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवून आमची बुद्धी गंजवून टाकली आहे. हा निबंध म्हणजे केवळ शब्द नव्हते, तर तो शेकडो वर्षाच्या शोषणाविरुद्ध फुटलेला ज्वालामुखी होता. हा निबंध ज्ञानोदयमध्ये प्रसिद्ध झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. व्हिडिओच्या शेवटी मला तुम्हाला एकच विचारायचं आहे, आज आपण इतके शिकलो, मोठे झालो, पण आपण मुक्ता साळवे यांना विसरलो का? मुक्ता साळवे या भारताच्या पहिल्या दलित स्त्रीवादी लेखिका आहेत. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कितीतरी आधी शिक्षणाचे महत्त्व सांगितले होते.
मुक्ता साळवे आजही आपल्यासाठी तितक्याच महत्त्वाच्या आहेत, कारण आजही समाजात कुठेतरी विषमता उरलेली आहे. मुक्ता साळवे यांची जयंती साजरी करणं म्हणजे केवळ फोटोला हार घालणं नव्हे, तर त्यांच्यासारखे स्पष्ट आणि तार्किक विचार मनात रुजवणं होय. तर मित्र आणि मैत्रिणींनो, ही होती क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या पहिल्या विद्यार्थिनीची आणि एका धाडशी लेखिकेची गोष्ट. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? मुक्ता साळवे यांचा कोणता विचार तुम्हाला सर्वात जास्त आवडला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. पुन्हा भेटूया अशाच एका महान क्रांतिकारकाच्या माहितीसह. तोपर्यंत जय ज्योती, जय क्रांती.